नमस्कार, क्राफ्टर पृथ्वी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजचा हा आपला व्हिडिओ राखी मेकिंगचा आहे। मी मोत्यांपासून सुंदर अशी राखी बनवलेली आहे। ती कशी बनवायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इथं पाहू शकता मी लाल कलर आणि व्हाईट कलर मोत्यांपासून राखी बनवत आहे। जे रेड कलरचे बीड्स आहेत ते 2 mm चे आहेत किंवा तुम्ही 3-4 mm चे बीड्स पण घेऊ शकता आणि जे व्हाईट बीड्स आहेत ते 1 mm चे आहेत। मी 6 व्हाईट बीड्स आणि 6 रेड बीड्स घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने त्याला व्यवस्थितपणे आपल्याला 2 गाठी मारून घ्यायची आहे। तर पाहू शकता मी स्टार्टिंगला त्या धाग्याला गाठ मारलेली नव्हती, डायरेक्ट इथंच मी गाठ मारून घेतलेली आहे। जो एक्स्ट्रा धागा असेल तो कापून टाकायचा आणि आपल्याला पूर्ण त्या सर्कलमध्ये धागा फिरवून घ्यायचा आहे। पाहू शकता मी प्रत्येक मोत्यातून धागा पास करत आहे। असं केल्यामुळे आपण जी राखी बनवणार आहोत ती तुटणार नाही, ती व्यवस्थितपणे तशीच टिकून राहील। तर त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा लाल कलरचा जो मोती आहे फक्त त्याच्या बाजूला आपल्याला 3 जे आपले 1 mm चे मोती आहेत ते घ्यायचे आहेत आणि आपल्याला फूल जसं बनवतो आपण त्या पद्धतीनं तिथं त्या राखीला लुक द्यायचा आहे। आता पाहू शकता मी जो बाजूचा लाल कलरचा मोती आहे तिथून ती सुई पास केलेली आहे। तर अशा पद्धतीनं आपलं जे फूल आहे ते तयार होत जाईल। सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण रिपीट करायचा आहे। 3-3 मोती घ्यायचे आहेत। जो रेड कलरचा मोती आहे त्याच्या बाजूला 3 मोती घेऊन धागा ह्या साईडनं त्या साईडला पास करत जायचा आहे। तर पूर्ण 6च्या 6 लाल मोत्यातून सेम त्याच पद्धतीनं अशी पाकळी तयार करून घ्यायची आहे आपल्याला। त्याच्यानंतर जे प्रत्येक व्हाईट मोती आहेत त्या प्रत्येक व्हाईट मोत्यातून आपल्याला धागा व्यवस्थितपणे असा पास करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जे आत्ता मोती घातलेले होते ते आणि आधीचे मोती ते सर्व मिळून व्यवस्थितपणे टिकून राहतील। त्याच्यानंतर तुम्हाला जो कोणता अल्फाबेट घ्यायचा आहे त्या अल्फाबेट घेऊन ह्या बरोबर सेंटरचा जो रेड मोती आहे त्याच्यातून धागा पास करून घ्यायचा आहे। इथं तुम्हाला अल्फाबेट वापर करायचा नसेल तर प्लेन तसंच तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला नावाची राखी बनवायची असेल तर अशा पद्धतीनं अल्फाबेट वापरून तुम्ही व्यवस्थितपणे त्याला 2-3 वेळा धागा फिरवून घ्यायचा आणि व्यवस्थित ते जॉईन करून घ्यायचा आहे। आता पाहू शकता मी 2 वेळा त्या अल्फाबेटमधून पण धागा फिरवून घेतलेला आहे। आपली जी राखी आहे ती तुटणार नाही त्यासाठी आपल्याला 2-3 वेळा धागा फिरवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ह्या साईडला धागा घेऊन यायचा आहे आणि इथं तुम्हाला 2 वेळा गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थितपणे। तिथं गाठ मारून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यानंतर धागा कात्रीनं कापून टाकायचा आणि जो काही उरलेला धागा असेल त्याला व्यवस्थितपणे लायटरचा वापर करून जाळून घ्यायचा आहे, म्हणजे आपला जो राखीचा लूक येतो तो व्यवस्थित येतो, धागा दिसून येत नाही। आता आपल्याला मी इथे एम्ब्रॉयडरी थ्रेडचा वापर केलेला आहे, तुमच्याकडे दुसरा धागा असेल तर त्याचा पण वापर करू शकता। तर इथं पाहू शकता मी फॅब्रिक ग्लू वापरून व्यवस्थित असं धागा तो मोत्यातून पास झाला पाहिजेत यासाठी मी इथं फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे। आता जो सेंटरचा आपला व्हाईट मोती आहे त्याच्यातून आपल्याला तो धागा व्यवस्थित खेचून घ्यायचा आहे। तुम्हाला जितकी लेंथ हवी असेल तेवढा तुम्ही धागा घेऊ शकता आणि सेम अपोजिट साईडला पण आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे। तर सिंपल असंच तुम्ही राखी म्हणून वापरू शकता, फक्त एक व्हाईट मोती घालून। मी इथं फर्स्ट गोल्डन बीड्स घेतलेला आहे, तो 2 mm चा आहे आणि जो व्हाईट बीड्स आहे तो 6 mm चा आहे। तर तुमच्याकडे जे मटेरियल असेल त्या मटेरियलचा तुम्ही वापर करू शकता। जो रेड कलरचा बीड आहे तो 10 mm चा आहे आणि
त्याच्यानंतर मी ओव्हल एक बीड घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं मी सगळे मोती व्यवस्थित त्या धाग्यातून पास करून तिथं एक गाठ मारून घेत आहे. व्यवस्थित गाठ मारायची जेणेकरून आपले जे मोती आहेत ते धाग्यातून बाहेर येणार नाहीत. आणि सेम ह्या साईडला पण सेम मोती मी घेतलेले आहेत आणि इथं पण आपल्याला व्यवस्थितपणे गाठ मारून घ्यायची आहे. तर सुंदर अशी राखी तयार होते. तुम्हाला अल्फाबेट्स वापरायचं नसतील तर प्लेन तसंच ठेवू शकता, तरी पण राखीचा लुक जो आहे तो छान येतो. तर ही तुम्हाला राखी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणती राखी आवडलेली आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 5 राख्या कशा बनवायच्या त्या दाखवल्या होत्या. तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर पाहायला विसरू नका. धन्यवाद.